ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। न्यूज 18 लोकमतमध्ये पाहुयात 25 मिनिटात 50 बातम्या। जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। भव्य रॅलीत अबालवृद्ध महिलांचा उत्स्फूर्त उत्साहानं सहभाग दिसून आलाय। नवी मुंबईत महाविकास आघाडीला खिंडार पडलंय। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासह 70 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सोलापूर शहरामध्ये सध्या महायुतीच्या उमेदवारांकडून गाठी भेटींवर भर दिला जातोय। दिवाळीच्या निमित्तानं सोलापूर शहर मध्यचे भाजप उमेदवार देवेंद्र कोठे यांनी भाजपकडून इच्छुक असणारे अनंत जाधव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे। फडणवीस यांनीही अनंत जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देवेंद्र कोठेंचा प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय। अमरनाथ विधानसभा मतदारसंघाचे मनसे चक्क ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करणार आहे। मनसे आमदार राजू पाटील यांनी अंबरनाथमध्ये तसंच स्पष्ट बोलून दाखवलं। राजेश वानखेडे माझे मित्र असून विधानसभेमध्ये त्यांना नक्कीच मदत करणार असं राजू पाटील म्हणाले। राज्यात मतदानासाठी पात्र असलेल्या 9.7 कोटीहून अधिक मतदारांपैकी 100 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मतदारांची संख्या ही 47,389 आहे। महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकूण 7,994 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये 103 मतदान केंद्र संवेदनशील असून त्याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष राहील। 103 ठिकाणाच्या केंद्रावर इंटरनेटची सुविधा नसल्याचं निवडणूक शाखेच्या माहितीतून स्पष्ट झालंय। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोलिसांनी रूट मार्च काढला। थेरगाव डांगे चौक ते काळेवाडी पोलीस स्टेशन असा हा रूट मार्च काढण्यात आला। दादर येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाची चौकशी होणार आहे। तक्रारीनंतर मुंबई बिले महापालिकेला सविस्तर अहवाल सादर करणार असल्याची सूचना देण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागानं राज्यातील 28 सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। त्यात मुंबई पोलीस दलातील 17 सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे। दिवाळीत अनेक जण पर्यटनाचे बेत आखतात, मात्र या कालावधीमध्ये प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाण्याची नागरिकांना जादा तिकीटं मोजावी लागणार आहेत। वाढलेली प्रवासी संख्या आणि विमान इंधनाची दरवाढ यामुळे लक्ष्मीपूजनानंतर अनेक मार्गावरील विमानं तिकीटं ही 1,500 ते 3,000 रुपयांनी महागली आहेत। दिवाळी आणि छठ पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आणखी मुंबई ते छपरा दरम्यान 6 आणि पनवेल ते नांदेड दरम्यान 2 अशा 8 उत्सव विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। भाऊबीजेच्या निमित्तानं मध्य आणि पश्चिम रेल्वेनं उद्या घेण्यात येणारा नियमित मेगा ब्लॉक रद्द केला आहे। त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। घरांच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी सिडकोच्या गृह योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळालाय। आतापर्यंत 64,000हून अधिक जणांनी ऑनलाईन अर्ज केले असून सर्वाधिक पसंती ही खारघर या परिसरातील घरांना आहे। मुंबई सध्या ऑक्टोबर हिटमुळे ऊन काहीसं तापलेलं राहिलं असलं तरी वीज मागणी तुलनेनं कमी आहे। त्यामुळे वीज मागणीचा राज्याच्या वीज क्षेत्राला दिलासा मिळालाय। राज्याच्या वीज मागणीनं यंदाच्या उन्हाळ्यामध्ये विक्रमी 25,000 मेगावॅटचा टप्पा गाठला होता। ऐन दिवाळीमध्ये एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। गाड्यांची कमतरता आणि त्यातच विलंबानं एसटी गाड्या धावल्या जात आहेत। एसटीची हेल्पलाईन बंद असणं, फोन वेळेवर न लागणं, फोन लागला तरी अचूक माहिती न मिळणं यामुळे एसटीच्या लाडक्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबई भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेचा विस्तार केला जाणार आहे। विस्तारानंतर राणीच्या बागेमध्ये नवीन प्राणी आणले जाणार असून यामध्ये परदेशी प्राण्यांचा समावेश आहे। मात्र मत्स्यालयाची तांत्रिक कारणं, रखडलेली निविदा त्यामुळे हा विस्तार रखडलाय। हिवाळा सुरू झाला असला तरीही नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यासह देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाहीये। तमिळनाडूच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काही दिवसांपूर्वी एकल वापर प्लास्टिक विरोधात प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी तपासणी आणि कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली होती। मात्र दिवाळी दरम्यान बाजारामध्ये सर्रास एकल वापर प्लास्टिकचा वापर होऊ लागलाय।
चांगले तिमाही निकाल देणारं वाहन निर्मिती क्षेत्र आणि सरकारी बँका यांच्या शेअरच्या खरेदीमुळे शुक्रवारी मुहूर्त व्यवहारांच्या विशेष सत्रामध्ये शेअर बाजारात लक्ष्मीची पावलं उमटली आहेत. सेन्सेक्समध्ये 335 अंशांनी तर निफ्टीमध्ये 99 अंशांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या अंगामुळे ऑक्टोबर 2024 जीएसटी संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑक्टोबरमधील 1.72 लाख कोटी रुपयांपेक्षा 8.9% अधिक आहे. नाशिकमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्यानं त्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागानं पुढील 4 दिवस अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. 600 दशलक्ष लिटरपर्यंत दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. म्हाडाच्या निवासी दाखला प्राप्त झालेल्या घरांच्या विक्रेत्यां आणि विजेत्यांकडून सदनिकेची विक्री किंमत भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे आता मंडळानं परत केलेल्या 442 घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं MBBS अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय आणि संस्थांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांना या विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती 8 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे. नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या महिलांची मुंबईमध्ये निवासाची योग्य सोय व्हावी याकरिता म्हाडानं पुढाकार घेतला. अशा महिलांसाठी ताडदेवमध्ये एक वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतलाय. रस्त्यांची दुरावस्था, कंटेनमेंट भागातील जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न, अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी अशा समस्या पुणे कंटेनमेंट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना भेडसावत आहेत. वारंवार पाणी पाठपुरवठा केल्यानंतरही तोडगा निघत नसल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रीपेड रिक्षाला 100 दिवसांची दिलेली मुदत ही संपली असून काल या सेवेचा शेवटचा दिवस होता. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं मुदतवाढ केली नाही तर या सेवेला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा फटका हा सामान्य प्रवाशांना बसणार आहे. अमळनेरमध्ये महायुतीचे उमेदवार अनिल पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी दिवाळी भेट पदयात्रा काढली. पदयात्रेदरम्यान व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भातशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. भातशेतीचं पीक पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिक भात कापणीला भर दिलाय. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज उद्योग नगरातील इंडस्ट्रीयल साहित्याची विक्री करणाऱ्या एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये दुकानातील स्टेशनरी साहित्य जळून भस्मसात झालं असून जवळपास 5 लाखाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा 792 ते 1392 रुपये प्रति क्विंटल कमी दरानं सोयाबीन विक्री करण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर आली. शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास हटवायचा नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. मुंबई देशामध्ये सर्वाधिक प्रमाणात वापर होणाऱ्या पामतेल आयातीचं गणित बिघडलेलं आहे. दिवाळीतच किरकोळ बाजारामध्ये खाद्यतेलाच्या दरामध्ये 12 ते 14% वाढ झालेली दिसून येते. विमानाचं इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएल दर हे जे आहेत किलोमागे 2776 रुपयांनी म्हणजेच 3.3% शुक्रवारी त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. याचबरोबर वाणिज्य वापराच्या LPGचे दर हे सिलेंडर मागे 62 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. दिवाळीच्या निमित्तानं वाढलेले फुलांचे दर आता कमी झाले आहेत. 200 रुपयांपर्यंत पोहोचलेले दर आता 100 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. फटाक्यांमुळे मुंबईत प्रदूषणात झालेली वाढ ही चिंताजनक आहे. महापालिका प्रशासनानं यावर कठोर उपाययोजना करायला हव्यात असं वातावरण फाउंडेशनच्या प्रमुख भगवान केसभट यांनी सांगितलंय. दिवाळीच्या फटाक्यामुळे नागपुरातील 2 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. चंदननगर परिसरामध्ये उभी असलेली मारुती अल्टो फटाक्यांची आग लागल्यामुळे जळून खाक झाली आहे. दिवाळीच्या निमित्तानं गोंदिया शहरामध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्यांनी परिसर मोठ्या प्रमाणात सजवण्यात आला. रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
नाशिकच्या गंधर्व नगरी नाशिक रोड भागामध्ये वाहनांची तोडफोड. माजी नगरसेवक अंबादास पगारे आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी संग्राम फडके यांच्या वाहनांची तोडफोड. भाऊबीजेच्या निमित्तानं मध्य आणि पश्चिम रेल्वे निमित्त उद्या घेण्यात येणारा नियमित मेगा ब्लॉक रद्द. यामुळे मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा. घरांच्या किमती जाहीर केल्या नसल्या तरी सिडकोच्या गृह योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद. आतापर्यंत 64,000हून अधिक जणांनी ऑनलाईन अर्ज केले असून सर्वाधिक पसंती खारघर परिसरातील घरांना. मुंबई देशात सर्वाधिक प्रमाणात वापर होणाऱ्या पामतेल आयातीचं गणित बिघडलं. दिवाळीतच किरकोळ बाजारामध्ये खाद्यतेलाच्या दरात 12 ते 14% वाढ. फटाक्यांमुळे मुंबईमध्ये प्रदूषणात झालेली वाढ चिंताजनक. महापालिका प्रशासनानं यावर कठोर उपाययोजना करायला हव्यात असं वातावरण फाउंडेशनचे प्रमुख भगवान केसभट यांचं मत. दिवाळीच्या रात्री दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खालवली. फटाके जाळल्यानं प्रदूषण इतकं पसरलं की श्वास घेणं कठीण झालं. दिवाळीनंतर दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं असं माहिती एका अहवालातून समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या बडगामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा काश्मीरी मजुरांना लक्ष्य केलंय. मजमा भागामध्ये 2 मजुरांना गोळ्या झाडल्यात. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मुलांनी फटाके फोडण्यावरून वाद त्यांच्यामध्ये झाला. संतप्त लोकांनी तोडफोड आणि दगडफेक केली. यावेळेस अनेक वाहनंही जाळण्यात आली. यूपीच्या बरेलीमध्ये जुगार थांबवल्याबद्दल पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 9 जणांना घेतलं ताब्यात. इतरांचा शोध सुरू. बांधवगड व्याघ्र प्रकल्पात कोडो पीक खाल्ल्यानं 10 हत्तींचा मृत्यू झाल्याचा दावा. फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने पाठवले जाणार.